तपास सुरू। आमदार मुनगंटीवार यांच्या आदेशावरून भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली सामान्य रुग्णालयाची पाहणी। पुन्हा चव्हाट्यावर आला रुग्णालयातील गलथान कारभार। आणि लोकमान्य टिळक कन्या विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर बातम्या। मागील काही दिवसांपासून नागपूर मार्गावरील बापटनगर येथील दुकानं फोडून रक्कम लंपास करण्याचे प्रकार सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी याच परिसरातील 4 दुकाने फोडून सुमारे 25,000ची रोख रक्कम पळवल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। धनबाद ऑटोमोबाईल्स, नवदुर्गा एंटरप्राइजेस, पॉवर ट्रेडर्स अशी या दुकानांची नावे आहेत। अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास दुकानांचे शटर फोडून आत प्रवेश केला। त्यानंतर दुकानांमध्ये लॉकर्स, अलमारी फोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आणि हाताला येईल ती रक्कम गोळा करून पळ काढला। दरम्यान एका दुकानामध्ये असलेली दानपेटी सुद्धा चोरट्यांच्या हाती लागल्याने दानपेटी फोडण्यात आली। या प्रकरणी सकाळी रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला। दरम्यान श्वान पथकाद्वारे देखील काही पुरावे हाती येतील या दृष्टीने तपास केला। सदर तपास दुपारी उशिरापर्यंत सुरूच होता। मात्र ज्या व्यापाऱ्यांची दुकाने फोडण्यात आली त्यांनी पोलिसांविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे। या मार्गावर रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त नाही, तसंच जवळच असलेली वडगाव पोलीस चौकीत देखील दिवसा आणि रात्री पोलीस नसल्याने चोरट्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून दुकानफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशा प्रतिक्रिया सदर व्यापाऱ्यांनी लाईव्ह चंद्रपूर जवळ व्यक्त केल्या। यहाँ बापटनगर में 2-3 दिनों से चोरियों का जो प्रमाण लगा हुआ है उस पर पुलिस ध्यान दे तथा एसपी साहब से हम निवेदन करना चाहेंगे कि यहाँ एक बापटनगर में पुलिस चौकी की व्यवस्था करवाएं और यहाँ जो वडगांव पुलिस चौकी है उनमें पुलिस कर्मी जो है ना ज़्यादा कभी आते हैं कभी जाते हैं, उनका कोई दिखावा पड़ता नहीं है। और जो ये चोरियाँ जनता कॉलेज से लेकर के ये सितारा होटल तक हो रही हैं, इस पर पुलिस जो है अपनी कार्रवाई को अंजाम देते हुए चोरों को पकड़े। यहाँ पे जो चोरी हुई है करीबन ये 20 से 25 हज़ार की हुई है। 3-4 दिन से डेली चोरियाँ हो रही हैं, डेली शटर टूट रहे हैं, मेन रोड का काम है, लाइट है, सब है, उसके बीच में भी चोर आकर के शटर दिन दहाड़े शटरों को तोड़ करके माल ले जाते हैं निकाल के, और उसके ऊपर भी पुलिस कोई ध्यान नहीं दे रही है। और पुलिस को यहाँ पे कम से कम गश्त बढ़ाना चाहिए या पुलिस चौकी बिठाना चाहिए। बड़गांव में पुलिस चौकी है, वहाँ भी कोई पुलिस वाला रात को भी नहीं रहता है, दिन में भी नहीं मिलता है, तो क्या कारण है? डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा 150वा जन्मदिवस अभियंता संघटनेतर्फे 15 सप्टेंबरला चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी अधीक्षक अभियंता लुंगे, कार्यकारी अभियंता मिश्रा, मून जयस्वाल, उपकार्यकारी अभियंता दिवसे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, संजय खनके, रामपाल सिंह, शरद जिचकार, अतुल आंबटकर, जयंत मामिडवार, गुरुप्रीत सिंह, संजय पंड्या, श्रीकांत बोयर डाखरे, उत्सव चक्रवर्ती, कृष्णा सरकार, वायन रेड्डी, आलोक शहा, जगन्नाथ सागर, दिनेश भटवलकर, महेश सत्रे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। मागील अनेक महिन्यांपासून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दूरहून आलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी काही रुग्णांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या। या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना रुग्णालयाची पाहणी करून समस्या जाणून घेण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी 15 सप्टेंबरला भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली असता रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। विविध आजारांनी ग्रस्त जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब रुग्णांसाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव आशास्थान आहे। मात्र रुग्णालयातील 5 रुपयांची चिठ्ठी काढून आत प्रवेश केल्यानंतर
अनेकांना रोगपीडेसह जिवंतपणेच मरण यातना भोगाव्या लागतात। तेव्हा एकच प्रश्न उद्भवतो, या मरण यातनेतून गोरगरीब रुग्णांना कोण सोडवणार? आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच आमदार मुनगंटीवार यांच्या आदेशावरून भाजपा नेते किशोर जोरगेवार, तुषार सोम, महिला आघाडी शहर अध्यक्षा सरिता बेडेकर, प्रकाश धारणे, मुन्ना इल्टम, सूर्यकांत कुचनवार, सुरेश भाकरे, मुन्ना पुजारी यांनी रुग्णालयाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या। या पाहणी दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्न, रुग्णांची राहण्याची गैरसोय, दैनंदिन वस्तूंची वाणवा येथे बघायला मिळाली। याविषयी भाजपा नेते किशोर जोरगेवार यांनी लाईव्ह चंद्रपूर जवळ दिलेली ही प्रतिक्रिया। जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमच्या सर्वांचे हृदयस्थान माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार आम्ही आज चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये भेट दिली असता अनेक गोष्टींची त्रुटी या ठिकाणी जाणवली। सर्वात पहिला मुद्दा जो सर्वांच्या आरोग्याशी निगडित आहे तो म्हणजे स्वच्छतेचा मुद्दा आहे। या ठिकाणी पर्याप्त व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीची पाहिजे त्या पद्धतीची सफाई होत नाही असं अनेक पेशंटनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं। दुसरं आम्हाला असं लक्षात आलं की या ठिकाणी जे नातेवाईक बाहेरगावून येतात त्यांच्या राहण्याची प्रचंड गैरसोय आहे। त्यांच्या राहण्यासाठी कुठेही अशी व्यवस्था नाही आहे, दवाखान्याच्या मॅनेजमेंटकडून त्यांच्यासाठी काही केलं जात नाही, तर ती सुद्धा या ठिकाणी करण्यात यावं। आणि जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आम्हाला लक्षात आला की बेडची संख्या वाढवण्यात यावी। तर माननीय सुधीर भाऊ जेव्हा आरोग्यमंत्र्यांशी भेटणार आहे हा मुद्दा निश्चितपणे इथे एक अद्ययावत बेड वाढण्यासाठी पुन्हा वाढची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी होणार आहे। की या ठिकाणी जे मुलं जन्म होतात ज्यांचा, तर अनेक बाहेरगावरून येतात, जे डिलिव्हरीचं जे प्रमाण आहे इथे फार जास्त आहे। तर एक आमची अशी मागणी आहे की ज्यांचं जे जन्म प्रमाणपत्र आहे त्याची नोंद इथे होते, पण इथेच त्यांना 15 दिवसानंतर याच ठिकाणी तो इथे देण्यात यावा। दुसरा एक मुद्दा आम्ही सर्व पदाधिकारी फिरल्यानंतर एक लक्षात असा आला की एक दैनंदिन गरजेच्या वस्तू असतात, तेल आहे, बिस्किट आहे, चहा आहे, थोडंफार खाण्याचे पदार्थ आहे, तर इथे कोणतीही असं हॉटेल किंवा असं एक दुकान ज्यामध्ये योग्य दरामध्ये ह्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळत नाही, तर ते सुद्धा या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून कोणालाही न देता बचत गटाच्या माध्यमातून ते या ठिकाणी चालवण्यात यावं। या सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार आरोग्य मंत्र्यांशी चर्चा, पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत। विशेष म्हणजे या रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टरांचा खासगी दवाखाना असल्याने ते पूर्ण वेळ सामान्य रुग्णालयात देऊ शकत नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याविषयी तुषार सोम यांनी या समस्यांविषयी लाईव्ह चंद्रपूरला अधिक माहिती दिली। कि विगत 30 दिनों से यहाँ पर एक्सरे मशीन बंद है। एक्सरे मशीन बंद होने से निरंतर जो यहाँ पर तपासनी होती है उसमें खूब सारी तकलीफ़ें हो रही है। साथ ही हमको ध्यान में आया कि यहाँ पर MRI मशीन भी होना चाहिए। MRI मशीन ना होने से जो गरीब लोग हैं अपघात होने के पश्चात यहाँ पर आते हैं, तुरंत उनको यहाँ पर उपचार नहीं हो पाता है। हमने आगे बढ़ते हुए जब वार्डों का निरीक्षण किया तो साफ सफाई की कमी हमें बहुत सारी हमको ध्यान में आया है। साथ ही यहाँ के नर्सेज डॉक्टर कह रहे थे कि जिस प्रमाण से यहाँ पर दवाइयाँ होना चाहिए उस प्रकार से नहीं होती है, क्योंकि निरंतर यहाँ पर गर्दी बढ़ रही है, लोग ज़्यादा आते हैं, इसीलिए यहाँ पर औषध की कमी हमें ध्यान में आई है। साथ में आगे हम जैसे जैसे हम जा रहे थे हमको ध्यान में आया कि जिस जिंदा दिल्ली के साथ हमारे रोगी का उपचार होना चाहिए उस ढंग से नहीं हो रहा है। जैसे कि किसी का समझ लीजिए एक्सीडेंट हो गया है, किसी के पैर में पस हो गया है, तो जिस प्रकार से उनका उपचार होना चाहिए, साफ सफाई होना चाहिए, बहुत लोगों ने बताया कि प्रतिदिन हमारा साफ सफाई नहीं होता, लोग हमारे पास नहीं आते हैं, क्योंकि ये बहुत ही सेंसिटिव विषय है। डॉक्टर बहुत है, मगर हमको एक ध्यान में आया है कि सारे जो डॉक्टर्स हैं उनके प्राइवेट नर्सिंग होम होने से निरंतर रूप से जिस प्रकार से वो लोग यहाँ पर आना चाहिए वो आते नहीं हैं। इसलिए हम भारतीय जनता पार्टी की ओर से सिविल सर्जन साहब को हम कहना चाहते हैं, हमारे जिलाधिकारी साहब को हम आह्वान करना चाहते हैं कि आप इस पर विशेष दखल दीजिए कि जो लोग यहाँ पर नौकरी करते हैं उनका अगर नर्सिंग होम है तो आपको विशेष दखल देना होगा, क्योंकि अगर कोई अपघात होता है, अगर किसी को ऑपरेशन करना होता है तो उनको बार बार फोन करना पड़ता है। एक्सरे मशीन बंद, जन्माचा दाखला रुग्णालयातून मिळत नाही, बेडची अपुरी संख्या, एवढंच नव्हे तर रुग्णालयात 12ही महिने गर्दीने भरगच्च भरून राहणाऱ्या बाळंतिणीच्या वार्डाची तर दयनीय अवस्था आहे। याविषयी सरिता बेडेकर यांनी अधिक माहिती दिली।
त्याच्यामध्ये जे डिलेवरी वार्ड आहे तिथे फार म्हणजे गैरसोय आहे. डिलेवरी वार्डामध्ये महिलांना खाली झोपावं लागते, त्यामुळे जास्ती बेडची तिथे व्यवस्था करण्यात यावी असं सर्वांचं म्हणणं होतं. तसंच बाकीच्या वार्डामध्ये जाऊन सर्व औषधं वगैरे मिळतात, पण वेळेवर वगैरे मिळत नाही, कारण इथले सर्व डॉक्टर अर्ध व्यवसाय आहे त्यांचा, त्याच्यामुळे इकडे दुर्लक्ष होत राहते. त्याच्यामुळे CCTV कॅमेरे आत्ता लावले त्यांनी, कारण जेव्हा छोटे छोटे अभ्रक इथून जेव्हा चोरीला जात होते त्याच्या आधी जर लावले असते तर ह्या आता दुर्घटना झाल्या नसत्या. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहरातील तुकुम ते दुर्गापूर परिसरातील पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंतच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या 7 कोटी रुपये किमतीच्या बांधकामाला महानिर्मिती कंपनीच्या माध्यमातून 6 महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने सेटेज चार्जेस माफ केले असल्याने या रस्त्याच्या बांधकामाचा मार्ग सुकर झाला आहे. पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंतच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात येत असलेला सेटेज चार्जेस यामुळे रस्त्याचे बांधकाम सुरू होऊ शकले नव्हते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या रस्त्या संदर्भातील सेटेज चार्जेस माफ करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यामुळे सेटेज चार्जेस माफ करण्यात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामाबाबत जाहीरपणे आश्वासन दिले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या स्तरावर सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. ऊर्जा मंत्री अजित पवार यांच्या सतत भेटी घेऊन निवेदने सादर करून या प्रकरणाचा पाठपुरावा आमदार मुनगंटीवार यांनी केला. या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी 7 कोटी रुपये निधीला महानिर्मिती कंपनीने 6 महिन्यांपूर्वीच मंजुरी दिली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आकारण्यात येणाऱ्या सेटेज चार्जेसमुळे या रस्त्याच्या बांधकामात अडचण उद्भवली. सेटेज चार्जेस माफ करावेत म्हणून आमदार मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा पाठपुराव्याचे शस्त्र उगारले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याशी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून विधानसभेत तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, कपात सूचना या संसदीय आयुधांचा वापर केला. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. 13 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्या संदर्भातील सेटेज चार्जेस माफ केल्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाचा मार्ग सुकर झाला आहे. या रस्त्यांमुळे जनतेची मोठी सोय होणार असून परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.